हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. वसंतदादा साखर संस्थेची मांजरीत वार्षिक सर्वसाधारण सभा, औषधी वनस्पती योजनेसाठी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन, राज्यात 174 लाख क्विंटल कापसाची खरेदी, हापूस आंब्यावरची कीड ओळखण्यासाठी वाशी मार्केट इथं प्रकल्पाची उभारणी आणि वनौषधींमधल्या गुणधर्मांच्या विश्लेषणासाठी अकोल्यात प्रयोगशाळा. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. वसंतदादा साखर संस्थेची 38वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे जिल्ह्यात मांजरी इथं पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. साखर उद्योगासाठीच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढच्या 10 वर्षांचा पथदर्शी आराखडा करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात केली. ठिबक आणि सूक्ष्म सिंचनाचा कायदा लवकरच करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि साखर संघानं एकत्रित बसून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. विविध पुरस्कारांचं वितरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार कोल्हापूरमधल्या श्री छत्रपती शाहू कारखान्यानं मिळवला. सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळमधल्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला गौरवण्यात आलं. सातारा जिल्ह्यातल्या भुईंचमधल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार मिळाला. याशिवाय शिवाजी भोसले, शंकर शिंदे आणि अमर पाटील यांना ऊस भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्य औषधी वनस्पती मंडळानं औषधी वनस्पती विषयक विविध घटकांचा लाभ देण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. केंद्राच्या यंदापासून सुरू होत असलेल्या आयुष अभियानाअंतर्गत हे प्रस्ताव मागवण्यात आले आहे. राज्यभरातून येणारे सगळे प्रस्ताव केंद्राला सादर करून त्यांना येत्या वर्षात निधी उपलब्ध करून देण्याचं नियोजन या मंडळानं केलं आहे. राष्ट्रीय आयुष अभियानात औषधी वनस्पती लागवडीसाठी आर्थिक सहाय्य, संशोधन, विक्री यासाठी कार्यरत संस्थांना सहाय्य, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, रोपवाटिका निर्मिती, वाळवणीगृह, साठवणगृह, पणन सुविधा, पीक प्रात्यक्षिकं, बियाणं आणि जनुकीय पेढी, घरगुती औषधी उद्यान आदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येतं. औषधी वनस्पतींची लागवड आणि विकासासंबंधी काम करण्यास इच्छुक असलेले राज्यभरातील शेतकरी आणि शासकीय, खाजगी आणि सहकारी संस्थांनी 2015-16 या वर्षात योजनेचा लाभ घेण्यासाठी आपापला घटकनिहाय वार्षिक कृती आराखडा संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा असं आवाहन औषधी वनस्पती मंडळानं केलं आहे. राज्यात यंदा कापूस पणन महासंघ, CCI आणि खाजगी व्यापारी यांच्याकडून 174,26,927 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
कापूस पणन महासंघानं 1051 कोटी रुपयांचा कापूस खरेदी केला आहे. राज्यात कापूस खरेदीसाठी 100पेक्षा अधिक केंद्र कापूस पणन महासंघानं उभारली आहेत. त्यांच्या जोडीलाच CCI तसंच खाजगी व्यापाऱ्यांकडून खरेदीही सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून यंदा कापसाची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे. कापूस पणन महासंघानं 26,42,254 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. CCIनं 73,66,518 क्विंटल तर खाजगी व्यापाऱ्यांनी 74,18,155 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. हापूस आंब्यावरची कीड ओळखण्यासाठी वाशी मार्केट इथं एक प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्या प्रकल्पाला युरोपच्या शिष्टमंडळानं नुकतीच भेट देऊन अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे हापूस आंब्याच्या निर्यातीमधल्या अडचणी दूर होतील असा विश्वास शासनानं व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी हापूस आंब्याच्या आयातीवर युरोपीय संघानं बंदी घातली होती. त्यामुळे आंबा उत्पादक अडचणीत सापडले होते. मात्र यंदा तसं होऊ नये यासाठी वाशी मार्केटमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. वनौषधींमधल्या गुणधर्मांचं विश्लेषण करणारी राज्यातली पहिली शासकीय प्रयोगशाळा डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी उद्यानात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातला 30 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळानं दिला आहे. या प्रयोगशाळेचं काम अंतिम टप्प्यात असून एप्रिल महिन्यात ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. वनौषधींमधल्या एका गुणधर्माच्या तपासणीसाठी सरासरी 400 रुपयांचा खर्च होतो. शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नसल्यानं यातला 50% निधी शासन स्तरावरून दिला जाणार आहे. सध्याच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे रोपं कोलमडणे या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास अत्यंत अनुकूलता आहे. यासाठी पेरणी करताना बियाण्यास मेटॅलॅक्झिल 35% 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. वाफ्यामध्ये पाणी साठल्यानं रोगाची तीव्रता वाढते. यासाठी पुन्हा पाणी देताना वापसा अवस्था राहील याची दक्षता घेऊन हलकं पाणी द्यावं. पाहूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे याप्रमाणे. मसूर कमाल 5,800 रुपये, किमान 5,500 रुपये. उडीद कमाल 6,500 रुपये, किमान 6,200 रुपये. गूळ कमाल 2,238 रुपये, किमान 2,200 रुपये. मका कमाल 1,470 रुपये, किमान 1,450 रुपये. मूग कमाल 8,000 रुपये, किमान 7,000 रुपये. ज्वारी कमाल 2,000 रुपये, किमान 1,750 रुपये. गहू कमाल 2,400 रुपये, किमान 1,800 रुपये. बाजरी कमाल 1,900 रुपये, किमान 1,600 रुपये. तांदूळ कमाल 8,000 रुपये आणि किमान 7,500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे असं आहे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 32 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
मामी मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. टोमॅटोला बाजारपेठेत बारमाही मागणी असते. तसंच हे फळपीक कोणत्याही हंगामात घेता येतं. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी या पिकाची लागवड करताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाजेवाडी शिरगाव या गावातील शेतकरी सचिन साहेबराव खोत यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. आपण टोमॅटो लागण्याच्या आधी जमिनीची मशागत करताना पहिल्यांदा रानाला नांगरट दिली. त्याच्यानंतर रोटरनी करून शेणखत सोडलं. शेणखत सोडल्यानंतर त्यामध्ये आपण जिप्सम थोडंसं टाकून सरी सोडून घेतली आणि सरी सोडून आपण रानाची एकसारखी मेहनत करून घेऊन सरी सोडली आणि सरी सोडल्यानंतर टमाट्याची लागण केली. आपण टोमॅटोची लागण करताना आपण का नाही 1389 ही व्हरायटी आपण चॉईस केलेली आहे. टोमॅटो पिकाला आवश्यकतेनुसार योग्य अंतरानं खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास पीक जोमदार येतं. टोमॅटोचं झाड खाली पडू नये आणि फळ जमिनीला टेकू नये म्हणून टोमॅटोची सुतळीच्या साह्यानं बांधणी करणं आवश्यक असतं. आपण लागण करताना टोमॅटोची लागण करताना आपण पहिल्यांदा शेणखत दिलेलं होतं रानाला. त्याच्यानंतर आपण लागण करून घेतली आणि लागणीनंतर आपण थोडंसं त्याला 8 दिवसानंतर मग काकरून चंद्राची कोर आकार पद्धतीनं आपण त्याला थोडंसं रासायनिक खताची मात्रा दिलेली आहे. लागवडीच्या सुरुवातीच्या रोपं लहान असताना पाण्याचे व्यवस्थापन करताना त्याला पाण्याची गरज पडते. पाण्याची गरज पडत असल्यानं त्यावेळेस त्याला नाही 4-5व्या दिवशी पाणी द्यावं लागतं सुरुवातीच्या लहान रोपं असताना. त्याच्यानंतर पाण्याचं अंतर वाढवत जातं. सरासरी 10 ते 8व्या-10व्या दिवशी रोपाला पाणी देत जावं लागतं. त्यानंतर बांधणी करायला लागते. बांधणी केल्यानंतर टोमॅटोचं अंतर म्हणजे झाडाची उंची वाढलेली असते त्यामुळे सावली असते. सावलीमुळे त्याचं पाणी वाढत जरा थोडंसं लांब म्हणजे 10व्या-12व्या दिवशी दिलं तरी चालतं. टोमॅटोच्या झाडाची उंची साधारणतः 1-1.5 फूट आल्यानंतर ते झाड असं पडू नये किंवा त्याला फुटव्याची संख्या येत असते. ते झाड असं इकडे तिकडे पडू नये, त्याचं फळ खाली टिकू नये म्हणून त्याला तार आणि डाम वापरले जातात. डाम रोवून तार ओढली जाते. तार ओढल्यानंतर त्याची प्रत्येक डापी जी आहे ती अशी वरती सुतळी लावून वरती उचलून बांधावी लागते आणि ती बांधल्यानंतर ती खाली झाड टिकू नये यासाठी त्याची बांधणी केली जाते. टोमॅटो पिकावर करपा आणि बुरशी हे महत्त्वाचे रोग पडतात. त्यांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकाची योग्य अंतरानं फवारणी केल्यास त्यापासून मिळणारं उत्पन्न जास्त असतं. याच्यावरती सुरुवातीच्या काळामध्ये करपा येतो आणि बुरशी येते. यासाठी आपण ह्या प्लॉटला आत्ता पोहताना एक कीटकनाशक घेतलेलं आहे आणि एक बुरीसाठी बुरशीनाशक घेतलेलं आहे. आता होतं 2 स्प्रे झालेले आहेत आपले. आता साधारणतः हे आपले क्षेत्र आहे 1 एकर क्षेत्र आहे. याच्यावरती आता आपल्याला आलेला रोप साधारणतः 1 रोप ₹2.20 भेटलेला आहे. साधारणतः आलेला खर्च यावरती आत्ता बोतरचा 10,000 ते 12,000 रुपये आहे आणि अपेक्षित उत्पन्न मार्केटिंगच्या ह्याच्यावरती राहते. साधारणतः जर तर पर किलो जर तर 10 रुपये किलोने भेटला तर अपेक्षित उत्पन्न साधारणतः ह्याच्या 10 ते 12 टन आहे. टोमॅटोची लागण करायची असेल तर 1389 व्हरायटी 1 नंबर आहे. फुटवा चांगला आहे, फळ मोठं आहे आणि मार्केटिंगच्या ह्याच्यावरती जर तोडा लांबला तर ते टिकून राहू शकतं. टोमॅटोच्या पिकाची निवड आपण यासाठी केली की टोमॅटो पिकाला पाणी आणि बाकीचा खर्च थोडा कमी लागतो आणि बाकी पिकाचं काढलं तर ऊसासारखं पीक घ्यायचं म्हणलं तर 1 वर्ष लागतं. 1 वर्षानंतर ते ऊस जाणार, तिथून तोडणी मजुरी ही बाकीचंही जर काढलं तर ती ऊसाचं पीक नाही परवडत किंवा बाकीची पिकं घेतली तर त्या पिकापासून टोमॅटोचं पीक बऱ्यापैकी म्हणजे मार्केटिंगच्या ह्याच्यानं विचार केला तर थोड्या खर्चात जादा पैसे देऊन जाणारं पीक आहे आणि ती बाकी पिकापारच चांगलं आहे. आणि ते पीक घेताना म्हणजे एवढा म्हणजे बाकी कुठलाही त्रास होत नाही त्या पिकामध्ये की त्याचं जर मार्केटिंग चांगलं गावलं तर बाकी पिकापाराचं अंदाजे उत्पादन चांगलं गावतं. टोमॅटो हे फळपीक
कमी कालावधीत येत असून त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळतं. तसंच या फळपिकाला बारमाही मागणी असल्यामुळं त्याला भावही जास्त मिळतो. त्यामुळे अनेक शेतकरी या फळपिकाची शेती करून आपला आर्थिक फायदा करून घेताना दिसत आहेत. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. वातावरणातील सततच्या बदलामुळं शेतीमधील अनिश्चितता वाढत चालली आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. त्यामध्ये रेशीम उद्योग या व्यवसायाकडे जास्त शेतकरी आकर्षित होताना दिसतात. जागतिक बाजारपेठेत रेशीमला जास्त मागणी आहे. आणि मागणीच्या केवळ 8% पुरवठा केला जातो. त्यामुळे रेशीम कोशाला भाव जास्त मिळतो. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील हिवरे हे गाव कोरडवाहू भागात मोडत असल्यामुळं येथील शेतकरी गोरक्षनाथ नारायण खताळ गेल्या अनेक वर्षांपासून रेशीम शेती करत आहेत. आम्ही पहिली शेती 1 एकर माझे क्षेत्र फक्त आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये पहिले घेवडा ज्वारी हे पीक करत होते. त्यात काही उत्पन्न परवडत नव्हतं. त्यानंतर आमचे म्हणजे रेशीम उद्योजक जुने अजित खताळ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही रेशीम उद्योगात उतरलो. रेशीम उतरल्यानंतर 2-2.5 फुटाच्या पट्ट्या पद्धतीनं लागवड केली. ते लागवडीचं जात V1 व्हरायटी आहे. त्यानंतर शेड बांधलं. शेड बांधल्यानंतर शेडमध्ये रॅक वगैरे तयार केले आणि रॅक तयार केल्यानंतर 6 महिन्यानंतर तुतीची म्हणजे काटक्याची सुरुवात झाली याला, म्हणजे पाल्यानंतर एक अगोदर साहेबांना बुकिंग करावं लागतं वायला रेशीम उद्योग केंद्रात. बुकिंग केल्यानंतर 10 दिवसानंतर आपले अंडी आपल्या घरी येतात. रेशीम उद्योगापासून चांगला फायदा मिळवण्यासाठी तुतीच्या चांगल्या जातीची लागवड करणं आवश्यक आहे. कारण रेशीम अळीपासून मिळणारा धागा चांगला मिळण्यासाठी तुतीचा पाला उत्कृष्ट असणं आवश्यक असतं. तसंच रेशीम अळीच्या वयोमानानुसार तुतीचा पाला खाऊ घालावा लागतो. म्हणजे त्यापासून मिळणाऱ्या कोशाची गुणवत्ता चांगली राहते. अंडे ठेवल्यानंतर त्याला ब्लॅक बॉक्सिंग करायचं असतं आणि हॅचिंग तारीख आपल्याला ते ह्याच्यावर दिली असते. हॅचिंगवर दिल्यानंतर ती तारखेला ते ब्लॅक बॉक्सिंग उघडले की मग त्याला चिरून पाला घालायला लागतो. एक 2.5 दिवस सुरुवातीला 2.5 दिवस चिरून घालायचा. परत पहिला मोल्ट बसतो. पहिला मोल्ट बसल्यानंतर परत मोल्ट बसल्यानंतर चुना पावडर मारायची. चुना पावडर मारल्यानंतर 1 दिवस त्याचा 12 ते 13 तासाचा कालावधी असतो. त्यानंतर विजेता पावडरनं मोल्ट उठवायचा. परत पाला चिरून घालायचा. चिरून पाला घातल्यानंतर परत ते 2-2.5 दिवस पाला चिरून घालायचा. त्यानंतर दुसरा मोल्ट बसतो. दुसरा मोल्ट बसल्यानंतर ते मग त्यात आपलं चुना पावडर मारायची आणि बेडवर परत आळ्या न्यायची आपल्या शेडवर. शेडवरनंतर मग त्याला मग फांदी पद्धत घालायची. ते मग परत 3-3.5 दिवसाची ती मोल्टिंग पद्धत असते. त्याला मग शेंडा पद्धत फक्त वरचा शेंडा 1-1.5 फुटाचा फक्त फांदी घालायची. ते 3.5 दिवस ते घातल्यानंतर मग तिसरा मोल्ट बसतो. तिसरा मोल्ट बसल्यानंतर मग ते आपली चुना पावडर विजेचा पावडरची ती सर्क्युलर प्रमाण चालूच ठेवायचं. आणि त्यानंतर मग चौथा मोल्ट बसल्यानंतर सरासरी 8 दिवस पाला कंटिन्यू खातात. आणि 8व्या दिवशी मग आळ्या कोशाव येतात. आळ्या कोशाव आल्यानंतर चंद्रिका टाकायची. चंद्रिका टाकल्यानंतर 5व्या दिवशी कोश काढणे चालू होते. पाला इथून कटिंग करून शेडवर नेल्यानंतर
तिथं महिला पाला घालतात 2 दिवस, म्हणजे 2 ते 3 महिला सुरुवातीला, किती दिवस 4 दिवस, आणि नंतरच्या शेवटच्या स्टेपला 5 महिला कंटिन्यू पाला घालायला लागतात. इथून पाला न्यायचा शेडवर, शेडवर घालताना तेवढा पाला त्यांना ती 8 दिवस कंटिन्यू रोजगार आपण पुरवू शकतो. आणि नंतर कोश काढताना 5-6 बायका रोजगाराला लागतातच. रेशीम उद्योगामध्ये शेतकऱ्यांना वर्षातून 6 बॅचेस घेता येतात. या उद्योगामुळे स्थानिक महिलांना रोजगार मिळतो. तसंच रेशीम कोशाची खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडून होत असल्यामुळं यापासून खात्रीशीर उत्पन्न मिळतं. रेशीम उद्योगासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून तुती लागवडीपासून कोश खरेदीपर्यंत सर्व टप्प्यांवर आर्थिक मदत आणि तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळतं. कोश काढल्यानंतर विक्री व्यवस्था आता सध्या खाजगी व्यापारी आहेत. खाजगी व्यापारी म्हणजे जेजुरीला आहे, कराडला आहे, इथं देऊरला एक जुने होते. मग आपण त्यांना ते आपण अगोदर कॉन्टॅक्ट करता आमचे कोश तयार झालेत, मग त्या पद्धतीनं रामनगरच्या मार्केटप्रमाणे ते आपले कोश घेऊन जातात. किंवा जर आपला माल जर समजा कमी असेल तर ते म्हणतात आमच्या इथं पोच करा, कराडला किंवा जेजुरीला. रेशीम उद्योगाची माहिती म्हणजे उत्पन्न वार्षिक सरासरी 1 लाख ते 2 लाख रुपयेपर्यंत भेटतं. वार्षिक बॅचेस 6 होतात रेशीम उद्योगाच्या. रेशीम उद्योगाचा खर्च सरासरी आपण हे मजुरी जर आयटम सोडला तर दुसरा असा खर्च काहीच नाही. तो सरासरी एका बॅचला 5 ते 7 हजार रुपये खर्च होतो. म्हणजे शेतीची मशागत, रासायनिक खत टाकायचे म्हणजे रासायनिक खत, यात आता मशागत करताना अमोनियम सल्फेट, पोटॅश आणि सिंगल सुल्फास्फेट 1 डोस दिलेला आहे. आणि तो देऊन आता ट्रॅक्टरनं पॉवर टिलरनं मशागत केली आहे. वार्षिक उत्पन्न एका बॅचला सरासरी आपल्याला 25,000 रुपये 100च्या बॅचला उत्पन्न मिळतं. 25,000 रुपये सरासरी 3 ते 4 हजार रुपये आपल्याला मेंटेनन्स खर्च होतो. 20,000 रुपये सरासरी आपल्याला प्रॉफिटमध्ये सापडतात. 6 वर्षाच्या 6 बॅचेस म्हटलं तरी 20,500 म्हणजे 1 लाख 6 लाख रुपये आपल्याला निव्वळ प्रॉफिट मिळतो. रेशीम कार्यालयातर्फे आपल्याला आता कटर मशीन भेटलेली आहे, पेट्रोल पंप भेटलेला आहे आणि 3 12x15चे 3 ताडपत्रे भेटलेले आहेत. आणि आपल्याला शेडचा अनुदान शासनातर्फे भेटलेलं आहे. रेशीम उद्योगातर्फे 50,000 रुपये शेडला अनुदान भेटलेलं आहे. आता कटरची किंमत मार्केट 25,000 रुपये आहे, पेट्रोल पंपाची किंमत 10,000 रुपये आहे आणि ताडपत्र्या सरासरी ते 2-3 हजार रुपये. त्यात आपल्याला आता मागच्या आठवड्यात भेटलेलंच आहे. 100% अनुदान भेटलेलं आहे ते. माझे तर प्रामाणिक मते दुसऱ्या पिकापेक्षा रेशीम उद्योग केलेला चांगला, कारण खात्रीशीर उत्पन्न देणारं पीक एवढंच आहे. आज परिस्थिती ऊसाची बघितली, कुठल्याही पिकाची बघितली, कांद्याची बघितली, दुधाची बघितली, त्यापेक्षा हा रेशीम उद्योग हमखास पैसे देणारं उत्पन्न आहे. आणि बेरोजगारानंतर रेशीम उद्योग उतरावा अशी माझी अपेक्षा आहे. रेशीम उद्योग करण्यासाठी शेतकऱ्यांना 20% खर्च येतो आणि 80% फायदा होत असल्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी या उद्योगाकडे वळताना दिसत आहे आणि त्यांचं आर्थिक उत्पन्नही वाढत आहे हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.